नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपले स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। निवडणूक सुरू असताना आमच्या उमेदवारावर गुन्हा दाखल केला असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। निवडणुकीच्या काळात गुन्हा दाखल हा आचारसंहितेचा भंग असल्याचं देखील जयंत पाटलांनी म्हटलंय। शशिकांत शिंदेंना जनता माफ करणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांनी भ्रष्टाचार करण्याचं प्रमाणपत्र दिलंय का असा प्रश्न देखील यावेळेला चंद्रशेखर बावनकुळेंनी विचारला आहे। शशिकांत शिंदे हे यशवंत विचाराचेच उमेदवार आहेत। शेवटी निवडणुका चालू असताना उमेदवारावर काही ॲक्शन्स घेणं किंवा त्याच्यावर गुन्हे दाखल करणे हे देखील पूर्णपणाने आचारसंहितेचा भंग आहे असं मला वाटतं। निवडणूक होऊ दे, तुम्हाला काय करायचं ते करा, त्याबद्दल कुणाची तक्रार नाही। आता त्यांनी जर अरेस्ट केलं तर महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात तर परत भारतीय जनता पक्षाच्या प्रचारकांना देखील फिरणं अवघड होईल, एवढा लोकांचा उद्रेक होईल। त्यामुळे ते विचार करतील असा मला विश्वास आहे। ज्या पद्धतीचे गुन्हे दाखल झाले आहे, जनताही माफ करत नाही। तुम्ही किती संघर्ष करा, पण तुम्हाला हे मान्य 420चे गुन्हे मान्य आहे का? तुम्हाला भ्रष्टाचार मान्य आहे का? तुम्हाला त्या ठिकाणी जे आरोप झाले आहेत किंवा जे तपास यंत्रणेला दिसलं आहे ते तुम्हाला मान्य नाही। तुम्हाला भ्रष्टाचार मान्य आहे। तुम्ही सर्टिफिकेट देताय का भ्रष्टाचार करण्याचं? पवार साहेबांनी सर्टिफिकेट दिलं आहे का भ्रष्टाचार करण्याचं?